आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने धामणगाव रेल्वेमध्ये एक आगळीवेगळी आणि प्रेरणादायी मोहीम ग्रामीण रुग्णालय आणि फार्मसी कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान आणि HIV जनजागृतीकरिता काढण्यात आलेली रॅली, ज्यातून माणुसकीचा खरा संदेश आणि जीवनदानाची प्रेरणा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे। अवयवदान हे सर्वात मोठे पुण्य असा नारा देत विद्यार्थ्यांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदविला। बघूया ही विशेष रॅली आणि त्यामागचा संदेश। आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय आणि फार्मसी कॉलेजतर्फे अवयवदान तसेच HIV जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। माणुसकी हा मूळ धर्म आहे, गरजूंना जीवनदान देणे हीच खरी सेवा हा संदेश देत सहभागींच्या हातात बॅनर्स, घोषणांनी भरलेले वातावरण आणि जागृतीचे स्वर शहरभर घुमलेत। ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कांचन रहांगडे, तालुका ग्रामीण अधिकारी हर्षल क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते बाबा ठाकूर यांच्यासह फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक या रॅलीत सहभागी झालेत। अवयवदानामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या रुग्णांना नवे जीवन मिळते, म्हणून हे पुण्यकर्म सर्वांनी स्वीकारावेत असा संदेश देण्यात आला। या रॅली दरम्यान सहभागींनी HIV बाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच अवयवदानाचे महत्त्व पटवून दिलेत। कार्यक्रमाच्या शेवटी अवयवदानाची शपथ घेऊन उपक्रमाची सांगता करण्यात आली। धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालय येथे अवयवदान रॅली काढण्यात येऊन राहिली आहे। आपण बघू शकता ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी जमलेले आहे। सोबतच काही विद्यार्थी सुद्धा येथे आहे। आपण डॉक्टरांना विचारू नेमकं काय आहे। नमस्कार, मी डॉक्टर हर्षल क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी धामणगाव रेल्वे। अवयवदानाच्या अनुषंगाने आपण दिनांक 4 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट पर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम राबविले आहेत। या कार्यक्रमाअंतर्गत आपण अवयवदानाचे महत्त्व, जेणेकरून एखाद्याचा जीव वाचू शकतो, मृत झालेल्या व्यक्तीचं देहदानापासून तर अवयवदानापर्यंत संपूर्ण अवयव जसं की किडनी, लिव्हर असं सगळं आपण डोनेट करू शकतो आणि समोरच्या व्यक्तीला, जो मृत्यूशी झुंज देतो आहे, अशा व्यक्तीला आपण जीवनदान देऊ शकतो। मग याची नोंद वगैरे जे करायची आहे ते कशी कराल, तुम्ही काय ते महाराष्ट्र शासनातर्फे एक वेबसाईट निर्माण करण्यात आली आहे, noto@organdonation.com। त्या वेबसाईटच्या अनुषंगाने आपण आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून अवयवदान करू शकतो। युवक म्हणजे बदलाचा दीपस्तंभ आणि धामणगाव रेल्वेमधील या रॅलीने ते पुन्हा सिद्ध केले आहे। अवयवदान आणि जनजागृतीचा हा संदेश केवळ शहरापुरता मर्यादित न राहता प्रत्येकाच्या मनात पोहोचावा हीच अपेक्षा आहे, कारण जीवनदान देणारा हात कोणाचंही नशीब बदलू शकतो आणि कदाचित एखाद्याच्या आयुष्याचं नवं पानही लिहू शकतो।